शिवसेना उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी कालच्या भाषेमध्ये त्यांच्या अतिशय अर्वाच्य भाषेत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर बेतल वक्तव्य केलं होतं। याच निषेधार्थ आज नगरसेवक मनीष जिकेत यांनी फौजदारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे। नेमकं चित्र काय आहे आणि संजय राऊत वारंवार आपल्या नेत्यांवर टीका करतात। संजय राऊत यांच्या बिंडोकपणाच्या बोलण्यामुळे त्यांचा शिवसेना पक्ष संपलेला आहे। सकाळी 9 वाजता उठायचं आणि टीव्ही समोर येऊन लोकांना शिवीगाळ करायची आणि शिव्याशराब द्यायचा, याशिवाय दुसरा कुठला धंदा त्यांच्याकडे आज उरलेला नाही। उलट जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री हे लोकातून 4 वेळा निवडून आलेले नेते आहेत, जनतेसाठी 24 तास अवेलेबल असणारे नेते आहेत। परवा पंढरपूरच्या वारीमध्ये आजारी असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लाखो वारकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून त्यांनी काम केलेलं आहे। अशा नेत्याविरोधात खासदार संजय राऊत यांनी अश्लाघ्य भाषेत काल शिवीगाळ केली। त्या विरोधात मी सोलापूर फौजदारवाडी पोलीस स्टेशन येथे 352-56 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। खरं तर आज सोलापुराचा पहिलाच गुन्हा म्हणावा लागेल। प्रकाश झोतात येण्यासाठी वारंवार संजय राऊत अशा प्रकारे बेताल वक्तव्य करतात आणि या बेताल वक्त्यामुळे त्यांचा पक्ष संपलाय। आता तरी त्यांनी सुधारावं असं मी त्यांना इथून सांगतो। आज आता तरी संजय राऊतांनी स्वतःची चूक सुधारावी असं नगरसेवक मनीष केत यांनी थेट खासदार संजय राऊत यांना आपल्या माध्यमातून आवाहन केलेलं आहे। एकंदरीतच खासदार संजय राऊत यांच्या बेताल वक्तव्यामुळे राज्यभरात संतापाची लाट पाहायला मिळते। चंदन बोलो सोबत वैभव वंगणे, KCTV न्यूज, सोलापूर। Like, subscribe, click on the bell.